17 जूनपासून पालखी सोहळ्यानिमित्त बाहेरील वाहनांना आळंदीत प्रवेशबंदी. अत्यावश्यक सेवा व वारकरी वाहनांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. आळंदीत 19 जूनला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होणार असून दुसऱ्या दिवशी दिनांक 20 जूनला सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. हा सोहळा शहरात 17 जून ते 19 जून दरम्यान होणार आहे. या सोहळ्यासाठी आळंदीमध्ये लाखो भाविक येतात. या काळात आळंदी व परिसरामध्ये रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी असते. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 पालखी सोहळ्याचे अनुषंगाने पिंपरी चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. यामुळे 17 जून ते 19 जूनपर्यंत आळंदी शहरामध्ये वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. तसेच दिनांक 20 जून रोजी श्रींचे आळंदीतून पुण्याकडे प्रस्थान होणार आहे. फक्त वारकऱ्यांच्या व अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या वाहनांना शहरामध्ये प्रवेश देण्यात येणार असून इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे. जड अवजड वाहनास प्रवेशबंदी मार्ग चाकण ते आळंदी, आळंदी फाटा चाकण 2, चिंबळी ते आळंदी, चिंबळी फाटा चाकण किंवा पर्यायी मार्ग आळंदी फाटा, चिंबळी फाटा चाकण येथून भारतमाता चौक, पांजरपोळ चौक, अलंकापुरम चौक. 3, वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग शेल पिंपळगाव, वडगाव घेणंद ते आळंदी, कोयाळी कमांड किंवा पर्यायी मार्ग शेल पिंपळगाव, वडगाव घेणंद, कोयाळी कमांड, कोयाळी मरकळ. 4, वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग मरकळ ते आळंदी धानोरी फाटा किंवा पर्यायी मार्ग मरकळ धानोरी फाटाच, चरोली फाटा, मॅगझिन चौक किंवा अलंकापुरम. 5, वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग 1, भारतमाता चौक ते आळंदी, भारतमाता चौक मोशी किंवा पर्यायी मार्ग भारतमाता चौक, मोशी चौक, पांजरपोळ चौक, अलंकापुरम चौक. 2, मोशी चाकण शिक्रापूर. 6, वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग विश्रांतवाडी ते आळंदी, दिघी मॅगझिन चौक किंवा पर्यायी मार्ग 1, पुणे विश्रांतवाडी, बोफकेल फाटा, दिघी मॅगझिन चौक, अलंकापुरम चौक, चरोली फाटा, मरकळ. 2, पुणे विश्रांतवाडी, बोफकेल फाटा, दिघी मॅगझिन चौक, अलंकापुरम चौक, पांजरपोळ चौक. आळंदी शहरात मध्यवर्ती भागात येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मज्जाव करण्यात आलाय. चरोली फाटा चौक, डुडुळगाव जकात नाका, केळगाव चौक किंवा बापदेव चौक, इंद्रायणी हॉस्पिटल, विश्रांतवड, धानोरे फाटा किंवा PCH चौक इत्यादी ठिकाणाहून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना मनाई आहे. हवलदार वस्ती ते तळेकर पाटील चौकातून पुढे देहू फाटा येथून आळंदीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. याशिवाय अनेक मार्ग एकेरी मार्ग करण्यात आले आहेत. आळंदी परिसरातील पार्किंगची ठिकाणे पुढीलप्रमाणे: 1, आळंदी देहू रोड तळेकर पाटील चौक दक्षिणेस 3 एकर. 2, आळंदी देहू रोड तळेकर पाटील चौक उत्तरेस 1 एकर. 3, ज्ञानविलास कॉलेज डुडुळगाव जकात नाकाजवळ 10 गुंठे. 4, बापदेव चौक 4.5 एकर. 5, इंद्रायणी हॉस्पिटल समोर चाकण रोड 9 एकर. 6, विश्रांतवड वडगाव रोड 25 एकर आणि 7, मुक्ताई मंगल कार्यालय